आमदार अपात्रता निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गटानं रणनीती आखली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल कसा अन्यायकारक आहे हे ठाकरे गट जनतेत जाऊन मांडणार आहे। त्यासाठी लवकरच कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे। मातोश्री बंगल्यावर आज ठाकरे गटाच्या दिग्गजांची यासंबंधी बैठक झाली आणि लवकरच कार्यक्रमाची रूपरेषा आखली जाणार आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कृष्णात, ठाकरे गटाची रणनीती नेमकी कशी ठरली आहे, कधीपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला कालचा निकाल हा कशा प्रकारे अन्यायकारक आहे आणि संपूर्ण पक्षच शिंदे गटाला दावणीला बांधला गेलेला आहे आणि कोणत्या चुका ज्या आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत। खास करून सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले जे निकष आहेत ते कसे पायदळी तुडवले गेले आणि निकाल अन्यायकारक कसा आहे हे समजावून सांगण्यासाठी संपूर्ण राज्यभरात आता तशा प्रकारे नियोजन हे ठाकरे गटाच्या वतीने केलं गेलेलं आहे। संपूर्ण राज्यभरात हे जे महत्त्वाचे नेते आहेत ते फिरणार आहेत आणि लोकांच्या मध्ये जाऊन हा निर्णय कसा अन्यायकारक आहे हे सांगण्याचं काम ठाकरे गटाच्या वतीने केलं जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी सहानुभूती कशा प्रकारे ठाकरे गटाला मिळेल याचा प्रयत्न सध्या ठाकरे गटाच्या वतीने सुरू आहे आणि या संदर्भात आज मातोश्रीवर ही बैठक झाली। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या नेत्यांच्या बैठक ही पूर्ण रणनीती ठरलेली आहे आणि त्यात 26 जानेवारी नंतर देखील एक खास नियोजन या कार्यक्रमाचं करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे संपूर्ण काम जे आहे अन्यायकारक कशी निर्णय झालेला आहे हे सांगण्याचं काम हे नेते करणार आहेत। कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा ठाकरे गटाने आता नवी रणनीती आखलेली आहे। ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे, कसा विरोधात गेला तो निकाल, कसा अन्याय झाला हे आता ठाकरे गट जनतेपर्यंत पोहोचवणार आहे।